रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला कुणबी मराठा संतांचे गॅजेटही विचारात घ्या अशा अर्थाचा व्हिडिओ आज आपणाला ऐकवणार आहे. ऐका. अनेक संघर्षानंतर शासनाने उपसमिती नेमून हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे मान्य केले आणि त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी असा शोधून प्रमाणपत्र देण्याचं त्यांनी GR काढला. त्याचा शोध घेण्यासाठी ती समिती काम करायला लागली. आणि गॅजेट म्हणजे काय तर जुने प्रमाणित दस्तऐवज. मग ते हैदराबाद, सातारा, कोल्हापूर यांचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचाही विचार होणार आहे. तेव्हा जे दस्त ज्यांनी कोणी लिहून ठेवलेले आहेत त्या सरकारने, त्या नियतीने, तर त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये काय आपल्याला जे पाहिजे ते शब्द आहेत की नाही हे पाहण्याचं काम समिती करणार आहे. पण साधू संत ऋषी मुनी आणि जास्तीत जास्त म्हणजे महाराष्ट्रातले अलीकडचे संतांचे जे पुरावे आहेत, संत वाङ्मय आहे, ते अभंग आहे, त्याच्यामध्ये ज्या नोंदी आहेत ना त्या याच्यावत मानवासाठी उपयुक्त असतात, व्यापक असतात, प्रमाणबद्ध असतात. त्या दस्तऐवजाकडे कोणीही लक्ष देत नाही. कोट्यावधी जनता त्या अभंगाच्या आधाराने अक्षराप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि ते खरं मानतात. असं जे संतांचं दस्त आहे त्याच्याकडे पण या समितीने लक्ष द्यावं म्हणून आता मी हा दुसरा व्हिडिओ मुद्दाम करतो आहे. मागे एकदा एक व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे 2 केले, त्यातला हा तो एक आहे की बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. त्याला 40-45 हजार व्ह्यू आलेले आहेत आणि तो व्हिडिओ लोकांनी बऱ्याच पाहिला. आता मग हा व्हिडिओ 2 वर्षानंतर का करावा लागला परत? तो व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा आहे. तर त्याचं कारण असं की तो प्रश्न अद्याप मिटलेला नाही आणि निवाळलेला पण नाही. अधिकाधिक मोर्चे, अधिकाधिक संघर्ष, अधिकाधिक निंदा, अधिकाधिक फुटीरपणा, एकमेकांचे द्वेष इतकं विकोपाला चाललेलं आहे. तर याचं हे पुराव्याचं जे वेळ आहे ना तर ते साधू संतांचं पण लक्षात घ्या ना. काय म्हणतात तुकाराम महाराज कुणब्याबद्दल? तो आजचा अभंग तुम्हाला मी ऐकवतो, तो फार महत्त्वाचा आहे. की कुणबी म्हणजे शेतकरी, तो किती हुशार असतो, किती कौशल्यवाद असतो, किती धोरणे असतो, समयसूचक असतो, ते या अभंगात सांगितलेलं आहे. आणि तो आदर्श असतो आणि तो आदर्श इतरांनी घ्या असं सांगण्यासाठी हा अभंग तुकाराम महाराजांचा ऐका आणि याचा पण गॅजेट म्हणून उपयोग करा. काय म्हणतात तुकाराम महाराज, काय म्हणतात संत? मळे झाकून या करे ते पेरणे. पेरणीचे दिवस आले, जमिनीत वापसा झाला की ते लगेच पेरणी सुरू करतात. पहाटच बैल सोडतात, पहाटच लगेच कामाला लागतात आणि दिवस मावळेपर्यंत त्या पाभरी चाललेल्या असतात. आणि त्या काळामध्ये, त्या वापशाच्या आणि त्या काळामध्ये जर घरामध्ये एखादी मनुष्य मेलं तरी पण ते झाकून ठेवतात, पहिली पेरणी करतात. कारण त्या पेरणीचा वापसा जाता कामा नये. मडं काय आज जरी राहिलं तर उद्या पोचवता येईल, पण ते किती समयसूचक आहेत, भावनाधिष्ठित नाही आहेत ते, तर ते समयसूचक आहेत. कोणत्या कामाचं अग्रक्रमण, कोणतं काम नंतर करायचं, किती सुजानपणा आहे. तुकाराम महाराज हे उदाहरण देतात. मळे झाकून या करे ते पेरणी. मळे झाकून ठेवतात आणि पेरणी करतात. आता पेरणी म्हणजे काय? पाभर असते, त्याला 4 असे फण असतात आणि त्याला 4 पाय असून ते वर असं 4 बांबूचे नळ्या लावलेल्या असतात. वर चाडं असतं, त्या चाडाला 4 ही छिद्र असतात आणि त्याच्यावर मूठ धरून ते बरोबर त्या प्रमाणात ते दाणे सोडावे लागतात. चाबूक खांद्यावर असतो, 2 बैल पाभरीला झोपलेले असतात आणि ते एक संथ गतीने चालले पाहिजे, कमी जास्त होता कामा नये. जर जातं चाबूक हातात असतो आणि ते बरोबर चाड्यावर मूठ ठेवून
ते पेरणी करतात. मडे झाकून या करीती पेरणी. कोण? कुणबियाची वाणी लवला आहे, मडे झाकून या करीती पेरणी. कुणबियाची वाणी लवलाही, हे लक्षात घ्या. इथं कुणबी शब्द आला आहे, याच्यासाठी हा आपला अभंगाचा प्रपंच आहे. इथे कुणबी शब्द घातला आहे आणि त्याला जोडून वाणी शब्द घातला आहे. म्हणजे शेतीमध्ये पेरल्यानंतर जे जे काय उगवतं, मग भाजीपाला असेल, ज्वारी असेल, जे आणखीन काय बाजरी असेल, ते सर्व आठवड्याच्या बाजारात नेऊन विकायचं, म्हणजे वाणी त्याला असं म्हणायचे. आमच्या गावात पण मी लहानपणी पाहिलं तर 4 वाण्यांचे घरं होती आणि त्यांच्या पण शेती आहेत, विहिरी शेती बेती त्या वाण्यांना. पण त्यांचा व्यवसाय म्हणून ते दुकानं का चालवायची आणि ते दुकानात जे का शेतीतलं असेल ना, ते एक रुईचा बाजार आमच्या गावाच्या जवळ, तिथे नेऊन ते विकायचे, म्हणजे त्याला वाणी असं म्हणायचे. 4 वाणी होते, ती शेती होती त्यांच्याकडे, शेती करायचे. तेव्हा अशा प्रकारचे कुणबियाची वाणी लवला हे, तया परी करे स्वहित आपुले. या कुणब्याप्रमाणे आपलं स्वहित करा. काय करतात कुणबी? मडे झाकून पेरणी करतात आणि लवलाही ताबडतोब करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाभर थांबत नाहीत ते. मध्ये थोडेसे बैलांना चारा पाणी घालण्यासाठी अर्धाच तास. एरवी सावकाश असतं, पण पेरणीच्या काळामध्ये अगदी एक एक नंबर, म्हणजे एक एक एकर तरी दिवसभर पेरायचंच ते. मी पेरले म्हणून हे आत्मविश्वासाने सांगतोय मी. तेव्हा तयापरी स्वहित करी आपुले, तसं आपलं स्वहित करा. म्हणजे काय, सगळे कामं महत्त्वाचे असतील तरी बाजूला ठेवा. आणि जसा तो कुणबी पेरतो पहिलं, तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. ज्याला हा नरदेह मिळाला आहे त्याने आपलं स्वहित पहिलं केलं पाहिजे. त्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. यासाठी फार उदाहरण द्यायचं म्हणजे आदर्श पाहिजे ना, ते उदाहरण. तरी इथे आदर्श आहेत कुणबी वाणी, म्हणजे कुणबी वाणी किंवा कुणबी मराठा, हे आदर्श आहेत. आणि ते तुकाराम महाराज सांगतात. हे गॅजेट पहा, म्हणजे या सगळ्या गॅजेटच्या अगोदर शेकडो वर्ष अगोदरचं हे कुणबी शब्द तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेला आहे. आणि शेती करतात, ते पेरतात, असाही शब्द देता आलेला आहे. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. ज्याला नरदेह मिळाला आहे तर तसं स्वहित करा. कसं? सगळे कामं बाजूला ठेवून, जसे कुणबी पेरतात तसं सगळे कामं बाजूला ठेवून पहिला परमार्थ करा. त्याचंच उदाहरण पुढं महाराज आणखीन सांगतात. ओटीच्या परीस मोठीचे ते वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. आणि मग पूर्वी काय, ते समजा ज्वारी पेरायची असेल तर असं धोत्रामध्ये ते ज्वारी घ्यायची, पायली 2 पायल्या, आणि असं पेरायचं. आणि ते संपलं की पुन्हा दुसऱ्या हाताने घ्यायचं हे, आणि तिसऱ्या हाताने पुन्हा असं चाबकाने बैल, मग हे असं सारखं करायचं. नंतर धोत्राचा थोडा अडथळा यायला लागला. मग त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांनी एक झोळी करायची आणि गळ्यात बांधायची, आणि तिथून मग ते धान्य घ्यायचं आणि मग पेरायचं. आणि मग पुढे पुढे त्या चाड्यालासुद्धा असं एक हे करून ती झोळी अडकायचं, एक म्हणजे सुधारणा करत 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 गेले ते लोक. आणि म्हणून महाराज म्हणतात, ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे. ओटीतून घ्यायचं मुठीत, आणि मुठीत ते चाड्यावर धरून ते पेरायचं. आणि मुठीतलं जे पेरल्या जातं ना शेतीमध्ये, तर ते मग अनेक पोत्याने पुढे ते ज्वारी बाजरी जे काय पेरू आपण, ते वाढे असं म्हटलंय. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काय वाढे स्वहिताचे. याच्यासारखं स्वहित करा की ते वाढलं पाहिजे, ताबडतोब केलं पाहिजे. कसं? तर ते कुणबी जसे करतात तसं. नाही काळ सत्ता आपुले हाती, कारण आपल्या हातात काळ सत्ता नाही. म्हणजे वेळ निघून जाईल, वापसा निघून जाईल. ताबडतोब वापशात जसं ते पेरतात तसं श्रद्धा निर्माण झाली की लगेच ते चांगलं काम केलं पाहिजे. शुभस्य शीघ्रम असं म्हटलेलं आहे. तेव्हा ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी कै वाढे स्वहिताचे. नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणते ते गुंथी उगविती. हे जाणते लोक बरोबर वेळ काळ पाहून त्याचा उपयोग करतात. तो का म्हणे, पाहे आपुल्या सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. जो शहाणा आहे, ती अशा सूचना ज्या चांगल्या आहेत
तो करतो आणि त्यालाच खरं शहाणा असं म्हणतात. महाराजांनी सगळ्यांसाठी, ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झाला आहे त्या सर्वांसाठी हा हिताचा उपदेश सांगितला आहे. आणि हा हिताचा उपदेश करत असताना उदाहरण मात्र कुणब्यांचं दिलेलं आहे. ते स्वतः कुणबी होते. बरे झालो देवा, कुणबी केलो असा अभंग, तो व्हिडिओ जरूर पहा तुम्ही. तर मी स्वतः कुणबी आहे असं त्या अभंगात म्हटलेलं आहे. आणि ते कुणब्याचंच उदाहरण देऊन सगळ्या नरदेह प्राण्यांना सांगितलेलं आहे, बाबा हित जसं ते करतात ना कुणबी पेरणीचं, तसं आपलं हित स्वहित केलं पाहिजे. तो का म्हणे करा स्वहित, आणि सूचना सांगतायत आपली. तात्पर्य काय, तुकाराम महाराजांचं वाङ्मय म्हणजे पंचम वेद समजला जातो. पुरातन वाङ्मय आहे, हे खरं गॅजेट आहे. आणि त्या सगळ्या जाती धर्मांना तुकाराम महाराज मान्य आहेत. अगदी गाडगे बाबा, अमोग बाबा, सगळे बाबा, सगळ्या धर्मशाळा सगळ्या समाजाच्या आळंदीत आहेत, पंढरपुरात आहेत, सगळे तीर्थक्षेत्रात आहेत. आणि हे किती व्यापक गॅजेट आहे. सगळे तुकाराम महाराजांचा अभंग गातात, तुकाराम महाराजांना मानतात. आणि मग या गॅजेटकडे का लक्ष देत नाही? कुणबी शब्द पाहिजे ना, मग याचा पण विचार करा ना. असा अर्थ सांगण्यासाठी मुद्दाम हा अभंग तुमच्या पुढे मांडलेला आहे. हे गॅजेट इंद्रायणीत बुडवले तरी ते पुन्हा नष्ट झालं नाही, ते वर आलं. असं हे पक्कं गॅजेट आहे. महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक, सगळ्या प्रकारचे लोक हे गॅजेट मानतात, गातात, म्हणजे अभंग गातात आणि आचरणात आणतात. तेव्हा उपमेय आहे कुणबी, उपमा दिलेले ते असतं उपमेय. आणि पेरणी कसं करतात, कौशल्य वगैरे त्याच्यामध्ये काळ वेळ जाणणारे असे कुणबी, सर्वांचा हिताचा विचार करणारे कुणबी. आणि हा कुणबी शब्द ठिकठिकाणी आलेला आहे. त्यातले 2 प्रकार आपल्याला सांगितले. हा व्हिडिओ जास्त विस्तारित होऊ नये म्हणून आपण इथे थांबतो आहेत. तर लक्षात घ्या सज्जन हो, कुणबी मराठा संतांचं गॅजेट विचारात घ्या असं शीर्षक याला आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. आणि हे जे काय संतांचे विचार आहेत ना, व्यापक विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता जे मत्सर वाढत चाललं आहे, माणसातले भेद वाढत चाललेत, आणखीन तुकडे जाती धर्माचे झालेत. आणि आम्हाला हे पाहिजे. ज्यांना मिळाले ते पण म्हणतात ना याच्यातून आम्हाला त्याच्यात घाला, म्हणजे आम्हाला 2.5% मिळत असेल तर 3% मिळेल. ज्यांना मिळाले तेही समाधानी नाहीत. आणि सगळे वादविवादाने इतकं हलकल्लोळ झाला आहे. तो कमी व्हावा आणि कुठेतरी हे संतांचे शब्द लक्षात घेऊन काहीतरी तोडगा निघावा. आणि तो निघालेला आहे तो तडीस जावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. रामकृष्ण हरी.